काय सांगावं तुम्हाला, ह्या निराळ्यामध्ये मी आलो आणि आम्ही दोघं जोडीनं आलो, नवरा बायको. पण माई बायकोच कुठे गेली मला सापडाना. आता ते बायको सापडता मला काय दिवस उजळतो का काय जागरच होतो सगळा हेच करायला चान्स नाही. ओ पाहिली का मावशी माई बायको आली का आपले? हाय शिकली बायको. How are you? अरे काय how are you? तू मला ओळखी ना इंग्लिश बोलायला लागली. कधी बोलते शिकली मला सांग बरं. देशी पिऊन इंग्लिश बोलती का काय? हो आय डोंट नो देशी. यू डोंट नो देशी? हो नो. तुला झालं काय नेमकं? काय झालं तुला? आय डोंट काय झालं. आता ही बायको आहे का काय ते तुम्हाला मला बायको माहिती ना मला. अगं काय आहे? अन भोळी भोळी म्हणतात मला. स्वतःला बोली म्हणती अगं तुझ्यासारखी चापर अख्ख्या निराळ्यात नाही. अशी एक बाई नाही तुझ्यासारखी एवढी इंग्लिश बोलणारी. आता का मुकी झाली बोल की. बाबो लई खतरनाक बाची माझ्याकडे. आता काय करावं तुला? तुम्हाला काही कळत का? काय हा काय झालं? काही कळत नाही का? नाही ना. तू बोलली का? मग कशी बोलली तू? 8 दिवस बाजारात जाते, 50 केळी मोजून आणते आणि आतला गाभा सोडून खाते आणि टलपर येड्या नवऱ्याच्या हाती देते. पाहिली का किती चाप्टर आहे? तुम्ही म्हणत्या बोलली 50 केळं मोजून आणते. 50 सगळे आतला गाभा सोडून खाते टक्कल माझ्याकडे देते. अशी तर बोली बायको आहे माझी बोली. आता तुम्हीच सांगा मावशे हो, ही बोली आहे का चॅप्टर आहे? घरी तुला काही वाटत जेवायला देणार आणि तुला जत्रात ये म्हणच घेऊन देणार. माझ्या नाथ महाराजांनी काय सांगितलेलं आहे भारुडा तुम्ही? 8 दिवस बाजारात जाते, 50 केळी मोजून आणते. आपला हा 8 दिवसाचाच बाजार आहे महाराज. माणूस हा 8 दिवसात जन्माला येतो आणि 8 दिवसात काही याच्यापेक्षा कोणी. म्हणून हा 8 दिवसाचा बाजार आहे आणि आपलं 100 वर्ष आयुष्य आहे. 50 वर्ष असंच निघून जातो झोपेमध्ये. त्याच्यात बालपणी पीड आहे, म्हातारपणी याच्यामधून. मग नाथ महाराज काय सांगतात का आपण 8 दिवसाच्या बाजारला आलेलो आहे आणि आपलं आयुष्य 50 वर्ष आहे. 50 केळी मोजून आणली आणि हे आयुष्य जगता जगता आपण काय खायचं राहतं. महाराजांनी कीर्तन सांगितलं,
आपण कीर्तन श्रवण करायचं असतं चांगले चांगलं त्याच्यामधलं जे मधलं केळी कशी आपण सोलून खातो आणि बाहेरचं फोलकट फेकून देतो तसं आपल्या जीवनामध्ये चांगले आचार विचार आत्मसात करायचे असतात. म्हणून आपण चांगले आचार विचार आत्मसात करायचे. म्हणून 8 दिवस बाजारात जाते 50 केळी मोजून आणते आतला गाभा सोलून खाते आणि टणबारा या नवऱ्याच्या हाती देते आणि भोळी भोळी म्हणते मला. आणि भोळी भोळी म्हणते मला. 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 आणि 8 दिवसा भोळीची नहाणी हंडा हंडा पाणी मोरवा मोरवा लोणी अशी या भोळीची दसरा दिवाळी नवरा नहाणी अशी या भोळीची नहाणी. असं आहे का? आता खरंच सांग, तू खरंच मला तू येड्यात काढते का काय ग नेमकी? उन्हामध्ये ना हं? मी उन्हामध्ये आले ना माझी स्किन फार खराब झाली. हो का? एक काम करू का मग? तुझ्या स्किन साठी तुला एखाद्या दवाखान्यात ऍडमिट करतो. 2-4 गोळ्या मी खातो म्हणजे तुझी स्किन क्लिअर होईल. नाही तर स्किन काढून घ्या सर. नाही नाही, स्किन कशाला काढू? अरे बाप रे, काय गरम होतोय तुला. आता काय करावं तुला? एसी बसू का तुला घरामध्ये? एसी बसू का? नको नको, बरे आता बाहेर बाहेरच बरी ना. सत्याच्या कार्यक्रम हा हा. त्याच्यामुळे कार्यक्रमाला त्याच्यामुळे तुला उन्हाची झळ सहन होईना. अरे बाप रे. 8 दिवसा भोळीची नहाणी. एकनाथ महाराजांनी काय सांगितलं? नाही निर्मळ जीवन काय करीत आपण बरोबर. आपलं अंतःकरण शुद्ध करा, आपल्या मनातील षडविकार घालवा, तर आपल्या जीवनामध्ये आनंद होईल आणि आनंदच होईल. म्हणून तुम्ही किती का वरून साबणे लावल्या काय उपयोग आहे का हो महाराज? आहे का काय उपयोग? हा? अंतःकरण शुद्ध हा जर वरून किती ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय माणूस वरून कसा जरी असला फक्त अंतःकरण शुद्ध पाहिजे. नाहीतर मग काय गेला राहणार तरी याचं बाण वावर याचा बाण पूर्ण त्याचा बाण पूर्ण. आणि परमार झाला ना बोलता येते खांबाला पाठ देऊन बसवतो मग. बाबाला लय बारीक कीर्तन सांगितलं याचं बाण सोडायचं काम चालू. 8 दिवसा भोळीची नहाणी हंडा हंडा पाणी मोरवा मोरवा लोणी दसरा दिवाळी नवरा नहाणी अशी या भोळीची नहाणी. आणि भोळी भोळी म्हणतात मला. काय सांडलं ग? काय सांडलं तुझं आलं? श्रीखंड. हो येस. तू जरा एवढं म्हणजे माझा लयच अपमान करायला लागली. तुला असं वाटत नाही का? एवढ्या मोठ्याले बाया बसले, एवढे मोठमोठे चांगले तरुण तडफदार लोक बसले, नेते मंडळी, सगळ्या गोष्टी तू त्यांच्या त्यांच्यात मला अपमान करते. हो आणि तुम्हाला कधी मान होता हो? म्हणजे आमची सगळी गालवट टाकायची काय? थोडा बरं ठेवायचं नाही का? ठेवायचीच नाही का? हं? म्हणजे आम्हाला मानत नाही. मग तू अशी कशी बोली आहे सांग ना. हा एका जनार्दनी नवविध भोळी
आणि 12 खणाची एकच चोळी. कोणती चोळी? नाथ महाराज काय सांगतात? एका जनार्दनी नवविध भोळी आणि 12 खणाची एकच चोळी. आपल्या शरीर आपले 6 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि षडविकार, असे 6 षडविकार आणि 6 इंद्रिय असं मिळून आपलं शरीर तयार झालेलं आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात हे शरीर स्वच्छ ठेवा, चांगलं ठेवा. याच्यातील आचार विचार तुम्ही बदला, चांगले आचार विचार करा. मुलांनी अभ्यास करा, नाही तर मग मोबाईलच पहा. हे काय आपसात का गप्पा मारी रे, इकडे एवढी स्मार्ट बाई पाहून तिकडच गप्पा मारी काही चालू हा? तुमचा माझ्याविषयी काही चालू आहे का? कोणी तुला त्रास दिला मला सांग फक्त सांग. हे काय तो दोघं काय तर चर्चा करीत होते बाई. हा का? हा ना तो बाबा तो चॉकलेटी शर्टवाला आणि त्याच्या पाठीमागचा तो. हे दोघं का? हा ठेवून घ्यायचं मात्र हा? ठेवून घ्यायचं इडवून. तुमची साथ आहे काय नव्हती आणला. एका जनार्दनी नवविध भोळी 12 खणाची एकच चोळी. आता मला काही कळत नाही, अशी बाई मी भोळी ग भोळी आणि भोळी